विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर पंढरपुरात बनावट नोटांचे मोठे रॅकेट समोर आले आहे. पंढरपूर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 10,14,000च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटांचे रॅकेट उघड झाल्याने पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजू विश्वनाथ चोरमले राहणार बार्डी आणि अतुल भारत तावरे राहणार करकम तालुका पंढरपूर या दोन संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत फिर्यादी मधुकर दिगंबर माने राहणार निमगाव तालुका माढा यांना संशयित आरोपींनी गोठ्यासाठी शासनाचे 12 लाख रुपये अनुदान मंजूर करून देतो असे सांगून फिर्यादी मधुकर माने यांच्याकडून वेळोवेळी 2 ते 3 लाख रुपये घेतले होते. शुक्रवारी दुपारी इसबावी येथे आरोपींनी फिर्यादी मधुकर माने यास बोलवून गोठ्याचे अनुदान म्हणून 10,14,000 रुपये रोख दिले. यात 500 रुपयांच्या 2029 नोटांचा समावेश होता. फिर्यादीने ही रक्कम बँकेत भरण्यासाठी नेली असता सर्व 500च्या नोटा बनावट असल्याचे समोर आले. संबंधित आरोपींनी बनावट नोटा देऊन फसवणूक केली म्हणून फिर्यादी मधुकर माने यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.